मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटवर गंभीर आरोप। मानसिक आणि शारीरिक छळ करून फसवणूक केल्याचा विवाहित महिलेचा दावा। पुत्राच्या कारनाम्यांमुळे शिरसाट अडचणीत। आठवडाभर आधीच अचानक आलेल्या मान्सूननं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं। मान्सून वेळेआधीच आल्यानं पेरणीसह शेतीचं गणितच बिघडलं। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात। कणकवलीमध्ये जानवली नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। महामुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी शक्ती चक्रीवादळाचा धोका टळला। अरबी समुद्रामध्ये शक्ती चक्रीवादळ तयार होणार नाही, हवामान विभागानं केलं स्पष्ट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आटोपता। दिल्लीतील पद्म पुरस्कार सोहळा आणि मुंबई दिल्लीतील पावसामुळे निर्णय। भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाणी गळाल्यानंतर मुंबईतील ॲक्वा मेट्रो सेवा अंशतः बंद। वरळी आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात दुरुस्तीचं काम सुरू। RAJBLR ते वरळी मेट्रो सेवा सुरळीत। CBSE अभ्यासक्रमात 4थी ते 12वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त एक धडा आणि 68 शब्द। शिवरायांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पोरके। शिवप्रेमी आणि इतिहासकारांकडून नाराजी व्यक्त। वैष्णवीच्या शरीरावर मृत्यूपूर्वी मारहाणीच्या 15 ताज्या खुणा। हत्येचा संशय बळावला तर आरोपी हगवणेला मदत केल्याप्रकरणी कर्नाटकच्या माजी मंत्र्याच्या मुलालाही अटक। संभाजीनगर पोलिसांकडून उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्याचा एन्काउंटर। अमोल खोतकर असं दरोडेखोराचं नाव। खोतकरनं गोळीबार केल्यानं स्वसंरक्षणार्थ पोलिसांकडून एन्काउंटर। महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 278 वर। मुंबईत सर्वाधिक 35 कोरोनाबाधित रुग्ण।